नमस्कार, रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण झणझणीत अशी वडापावची रेसिपी बघणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या वड्याला टेक्स्चर किती छान आलेलं आहे। तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। पहिल्यांदा आपण बॅटर तयार करून घेणार आहे वडापावच्या कोटिंगचं। त्यासाठी मी 3 कप बेसन घेतलेलं आहे आणि 1 कप तांदळाचं पीठ। नंतर याच्यावर आपल्याला चवीनुसार आपण लाल तिखट घेणार आहोत। मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतलंय। त्यानंतर 1 चमचा जिरेपूड घेतली आहे। जिरेपूडनं आपल्या कोटिंगला खूप छान वास येतो। आणि मी मीठ घेतलंय चवीपुरतं। ठीक आहे, तर आता हे मिक्सचर जे आहे कोरडंच मिक्स करून घ्यायचं आधी, म्हणजे सगळे मसाले जे आहेत आपले ते एकसारखे त्या पिठाला लागतील। तर छान असं आता ते कोरडंच मिक्स करून घेतलंय मी। त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी ॲड करून मी चांगलं ते मिक्सचर फेटून घेणार आहे। तर चला आपण यामध्ये पाणी ॲड करूया। ठीक आहे, तर आता मी थोडं थोडं असं करत फेटत पाणी ओतत आहे। त्यानं काय होणार आहे, आपल्या बॅटरमध्ये गुठळ्या नाही तयार होणार आणि आपलं काम हलकं होऊन जाईल। तर अशा पद्धतीने राऊंड राऊंड फेटून घ्यायचं। नंतर हे मिक्सचर झाकण ठेवून एका बाजूला ठेवून देऊयात। आता इथे मी बटाटे स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहेत। आम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बटाटे वडे लागतात, त्याच्यासाठी मी थोडेसे जास्त केलेले आहेत। ठीक आहे, तर आपण हे सगळे स्वच्छ असे सोलून चिरून घ्यायचे आहेत हे बटाटे। चला तर मग बटाट्याच्या जे भाजी आहे, स्टफिंग आहे आतलं, त्याची आपण तयारी करूया। इथं मी घेतला आहे कढीपत्ता, आलं, लसूण आणि मिरची आणि थोडीशी कोथिंबीर। हे सगळं मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये आता मी ते काढून घेतलंय। नंतर याला लागणारे मसाले काय आहेत ते मी आता तुम्हाला सांगते। इथं मी घेतलंय बदाम फूल, साधारण 1 बदाम फूल आहे हे, आणि 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे। बडीशेपने आपल्या जे स्टफिंग आहे बटाट्याचं त्याला खूप छान वास येणार आहे आणि म्हणून मी इथे बडीशेप वापरली आहे। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान होतं। आता हे सगळं आपण छान असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। मसाले शक्यतो भाजूनच घ्यावे। ठीक आहे, आता ते एका मिक्सर जारमध्ये काढून मी छान बारीक करून घेणार आहे। ठीक आहे, आता ते बारीक झालेलं वाटण मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता इथं मसाला पण आपला तयार झाला आहे। मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता याची पेस्ट पण तयार आहे। तर आपण एक पॅन छान असा गरम करायला ठेवूया। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून तो गरम करायला ठेवला आहे मी। तर इथं मी पहिल्यांदा फोडणी टाकते मोहरीची आणि जिऱ्याची। त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा। नंतर आपण जी पेस्ट केली आहे आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट टाकायची त्यामध्ये आणि छान अशी ती भाजू द्यायची त्याच्यामध्ये। नंतर याच्यामध्ये हळद टाकायची। तुम्हाला जसा कलर आवडतो त्या भाजीचा त्याप्रमाणे तुम्ही 1 चमचा किंवा अर्धा चमचा हळद टाकू शकता आणि ते छान असं सगळं भाजून घ्यायचं। आणि त्यानंतर आपण जो मसाला करून ठेवला आहे बारीक, तो थोडासा टाकायचा आणि थोडा शिल्लक ठेवायचा। नंतर यामध्ये आपण जे बटाटे घालणार आहोत ते बटाटे घालून झाल्यानंतर वरून तो मसाला टाकायचा आणि याच फोडणीमध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं, म्हणजे काय होतं मसाल्याबरोबर भाजीला सुद्धा मीठ छान लागतं। त्यानंतर आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते मी चिरून घेतलेले आहेत इथं आणि ते आपण या मसाल्यामध्ये टाकायचे आणि ते छान एकसारखे परतवून घ्यायचे, जेणेकरून तो मसाला पूर्ण सगळ्या फोडींना लागून जाईल। आणि नंतर आपण मग जो शिल्लक ठेवलेला मसाला होता अर्धी वाटी, तो यामध्ये घालायचा, छान असा पसरून द्यायचा आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय आता मी इथं तो मसाला घालते आणि छान परतून घेणार आहे।
आणि हे झाल्यानंतर हे सगळं स्टफिंग आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आपल्या भाजीला खूपच छान टेक्स्चर आले आणि याचा वासही खूप छान येत आहे. तर तुम्ही बघू शकताय. चला तर मग याचे लहान लहान असे छान छान बॉल तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथं मी कशा पद्धतीने ते तयार केलेले आहेत. छोटे छोटे असे, जास्तही मोठे नाहीत आणि जास्तही लहान नाहीत. अशा प्रकारे आपले ते बनवून तयार झालेले आहेत. ठीक आहे. तर आता तुम्ही बघू शकता हे तयार झालेले आहेत आणि ते आता आपण जे बॅटर केलेलं आहे त्या बॅटरमध्ये बुडवून तळून घ्यायचे आहेत. तर तळण्याआधी बॅटरमध्ये अर्धा चमचा सोडा, खायचा सोडा जो असतो तो टाकून ते छान असं फेटून घ्यायचं, जेणेकरून सोडा छान त्या पिठामध्ये मिक्स होईल. तर आपलं अशा पद्धतीने हे फेटून घेतलेलं आहे. आणि आता एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं होतं. तर आता आपले बटाटे वडे आपण तळून घेऊयात. 1 बाय 1 छान असे तळून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपलं बॅटरही खूप छान झालं आहे आणि ते वड्याबरोबर चिटकून राहिले छान. नाहीतर एक एक वेळेला काय होतं, बटाटे वड्यांच्या आतलं स्टफिंग दिसू लागतं. तर हे असं नाही होत आहे. त्याच्यासाठी थोडंसं घट्ट आपण ते पीठ मळून घ्यायचं. तर आपले वडे आता तळून तयार होत आहेत आणि याचा वास सगळीकडं छान असा सुटला आहे. जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आहे. याने काय होणार आहे, जर मोठा गॅस ठेवला तर वडे आपले करपणार आहेत. तर तुम्ही बघू शकताय गोल्डन ब्राऊन असे झालेले आहेत आपले वडे. आणि ते आता मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे. डिशमध्ये काढण्याआधी काय करायचं, त्या डिशमध्ये एक 2-3 टिश्यू पेपर ठेवायचे, जेणेकरून तेल जे म्हणजे एक्स्ट्रा तेल असतं ते त्या टिश्यूबरोबर सोक होतं. अशा पद्धतीनं मी सगळे वडे काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय. तर आता आपण काय करूयात, हे बटाटे वडे पावामध्ये घालून तयार करूयात. तुम्ही बघू शकताय छान असा कलर आलेला आहे आपल्या वड्यांना. तर मी एक डिश घेतली आहे. असा मधून हा छान असा पाव कट करून घेणार आहे आणि मी चटणी जी वड्यासोबत लागते ती ऑलरेडी तयार करून ठेवलेली होती. तर ती एका बाजूला छान अशी पेरून घेतली आहे मी. नंतर एक बटाटा वडा त्याच्यावर ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता थोडासा असा स्मॅश करून तो ठेवायचा आणि नंतर परत वरून त्याला थोडीशी चटणी लावणार आहे. आणि बघू शकता आपला वडा किती छान दिसतोय. नंतर थोडीशी प्लेटमध्ये साईडला सुद्धा ती चटणी ठेवते आहे. अशा पद्धतीनं आपलं ताट सजवून तयार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यासोबत सॉससुद्धा खाऊ शकताय. मी थोडंसं मायोनीज ठेवलं आहे आणि थोडासा सॉसही ठेवणार आहे, जेणेकरून आपल्या प्लेटला अत्यंत छान लुक येणार आहे. तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीनं आपली आजची वडापावची रेसिपी तयार झालेली आहे. तर आता सगळे आमच्या घरी आम्ही हे वडापाव खाऊन घेणार आहोत आणि आम्ही गरम गरमच हे खातो. जसे तळतील तसे खाली बसून खाऊन घेतो पटकन. तर तुम्ही बघू शकताय आपली प्लेट किती छान दिसते. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय. आता आम्ही हे खाऊन घेणार आहोत. बाय.